गेल्या अवघ्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7.5 रुपयांची प्रचंड वाढ करून या सरकारने सामान्य जनतेच्या खिशावर दिवसाढवळ्या दरोडा टाकला आहे। लोकांचे पगार वाढत नाहीयेत, पण इंधनाचा खर्च मात्र दुप्पट झाला आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातील युद्धाचे खोटे कारण पुढे करून सर्वसामान्यांचे रक्त शोषण्याचे काम हे सरकार करत असून जोपर्यंत ही अन्यायकारक दरवाढ मागे घेतली जात नाही तोपर्यंत काँग्रेसचा हा जनाक्रोश शांत होणार नाही, असा तीव्र इशारा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला। चंद्रपूर शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने आज शुक्रवारी सकाळी जनता कॉलेज जवळील कोतपल्लीवार पेट्रोल पंप येथे सरकारच्या अन्यायकारक पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात भव्य जनआंदोलन छेडण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व करताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सत्ताधाऱ्यांच्या हुकुमशाही आणि शेतकरी सर्वसामान्य विरोधी धोरणांवर कडाडून प्रहार केला। यावेळी पेट्रोल पंपावर येणाऱ्या वाहनधारकांना खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते मेलोडी चॉकलेट देऊन केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा आणि इव्हेंटबाजीचा उपरोधिकपणे निषेध करण्यात आला। 15 मे पासून तर आज या 30 तारखेपर्यंत 28 तारखेपर्यंत कशा पद्धतीचं जवळपास 7.5 रुपयांनी डिझेल पेट्रोल या ठिकाणी वाढलं आणि हे सगळं करत असताना हा सिलेंडरच्या बाबतीतही बोलायचं झालं तर काँग्रेसच्या काळात 300 रुपयाचं 250 रुपयाचं 200 रुपयाचं सिलेंडर भेटत होतं। आज 960 रुपयाचं सिलेंडर या ठिकाणी मिळत आहे। म्हणजे कुटुंब चालवायचं तर कसं चालवायचं त्याच्या विरोधातच आमचं हे आंदोलन होतं। आज लोकप्रतिनिधी म्हणून आपण पाहिलं असेल की आज भाजपाचे सगळे आमदार असतील, खासदार असतील, पेपर फुटीचा एवढा मोठा विषय झाला। आज डिझेल पेट्रोलच्या याच्यामुळे अनेक लोकांचे जीव जात आहे, पण याच्यावरती कोणीही वाचा फोडायला तयार नाही। आज देशात पाहिलं असेल तर केंद्रात धर्मेंद्र प्रधानची अवस्था कशी होणार त्याच्यावरती कोणाला बोलायला तयार नाही। सगळ्या लोकांची जाहीर मागणी होती की त्यांचा राजीनामा या ठिकाणी घेतला पाहिजे, पण त्यांच्या राजीनाम्यावरती कोणी बोलायला तयार नाही। आज फक्त जिकडे तिकडे सोशल मीडियावरती आपला गवगवा झाला पाहिजे म्हणून काही लोक फक्त बुलेट ट्रेननं जात आहे, कोणी 2 व्हीलरनं जात आहे, कोणी सायकलनं जाऊन फक्त नौटंकी या ठिकाणी करत आहे। पण खऱ्या अर्थानं या डिझेल आणि पेट्रोलच्या दरवाढीची झड ही सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी भोगावी लागत आहे। जोपर्यंत हे रेट कमी होणार नाही या ठिकाणी काँग्रेस अशा पद्धतीनेच आक्रमक राहून या ठिकाणी रस्त्यावर उतरून सर्वसामान्य जनतेला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची ही आक्रमक भूमिका कायम राहणार।